स्नेहल घरपणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची स्पेशल न्यूज. जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व 68 मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जनसुराज्य तसेच विविध स्थानिक आघाड्यांनी वेगवेगळ्या तालुक्यात आपला प्रभाव दाखवला. काही ठिकाणी अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांनीही लक्षवेधी विजय मिळवले. तालुकाहीन विजयी उमेदवार पुढील प्रमाणे: शाहूवाडी तालुका चित्तूर तर्फे वारून सर्जेराव पेरिडकर जनसुराज्य पक्षातून विजयी, सरूड अमरसिंह पाटील ठाकरे गटातून विजयी, पांगोडे राजकुवर गायकवाड राष्ट्रवादी गटातून विजयी, अंबार्डे स्नेहल बेल्हार जनसुराज्य पक्षातून विजयी, सातवे डॉक्टर जयंत पाटील राष्ट्रवादी गटातून विजयी, कोडोली अमरसिंह पाटील अपक्ष गटातून विजयी, पोर्ले तर्फे ठाणे भगवान पाटील राष्ट्रवादी गटातून विजयी, येवलूर पूजा पाटील राष्ट्रवादी गटातून विजयी, कोतोली वर्षाराणी पाटील शिवसेना गटातून विजयी, कळे शोभा बेलेकर जनसुराज्य पक्षातून विजयी, धुनकी शुभांगी कुमार काँग्रेस पक्षातून विजयी, भादुले सोनाली सावंत काँग्रेस पक्षातून विजयी, कुंभोज शीतल यादव जनसुराज्य पक्षातून विजयी, आळते वर्षा सावर्डेकर शिवसेना पक्षातून विजयी, शिरोली मुलाची सलीम महाल भाजप गटातून विजयी, रुकडी आतिश शिंगे शिवसेना गटातून विजयी, रुई राहुल आवळे काँग्रेस गटातून विजयी, कोरोची सानिका आवाडे भाजप गटातून विजयी, कबनूर कुमार कांबळे भाजप गटातून विजयी, पट्टणकोडोली महेश पाटील भाजप गटातून विजयी, रेंदाळ शिवाजी पाटील शिवसेना गटातून विजयी, दानोळी नंदिनी कांबळे काँग्रेस गटातून विजयी, उदगाव अमोल चव्हाण शिवसेना गटातून विजयी, आलास प्रशांत शहापुरे भाजप गटातून विजयी, नांदणी प्रचिता कोळी शाहू विकास आघाडीतून विजयी, यड्राव अर्चना चौगले काँग्रेस गटातून विजयी, अब्दुल्ला श्रद्धा गायकवाड शाहू विकास आघाडीतून विजयी, दत्तवाड उत्तरा शिंदे काँग्रेस गटातून विजयी, कसबा सागाव सुवर्णा कांबळे राष्ट्रवादी गटातून विजयी, सिद्धनेरली सुयशा घाटगे भाजप गटातून विजयी, बोरवडे शोभाताई फराटे राष्ट्रवादी गटातून विजयी, माकवे काकासाहेब सावकर भाजप गटातून विजयी, नानीबाई चिखली शिवानी भोसले भाजप गटातून विजयी, कापशी शिल्पा खोत राष्ट्रवादी गटातून विजयी, शिये विश्वनाथ पाटील काँग्रेस गटातून विजयी, बडंगे इंद्रजित पाटील शिवसेना गटातून विजयी, उचगाव नामदेव वायदंडे भाजप गटातून विजयी, मुळशिंगी तानाजी पाटील भाजप गटातून विजयी, गोकुळ शिरगाव सुदर्शन खोत काँग्रेस गटातून विजयी, पाचगाव संग्राम पाटील काँग्रेस गटातून विजयी, कळंबे तर्फ ठाणे वनिता भोगम भाजप गटातून विजयी, पाडळी खुर्द राजेंद्र सूर्यवंशी राष्ट्रवादी गटातून विजयी, शिंगणापूर रसिका पाटील काँग्रेस गटातून विजयी, सांगरूळ रेखा बुगडे राष्ट्रवादी गटातून विजयी, सडोली खालसा क्रांती पाटील राष्ट्रवादी गटातून विजयी, निगवे खालसा एकनाथ पाटील काँग्रेस गटातून विजयी, किसंगी फुला सोनाली पाटील काँग्रेस गटातून विजयी, असळज संभाजी पाटणकर काँग्रेस गटातून विजयी, राशिवडे बुद्रुक सागर धुंदरे काँग्रेस गटातून विजयी, कसबा तारळे अमृता डोंगळे राष्ट्रवादी गटातून विजयी, कसबा वाळवे अरुण जाधव शिवसेना गटातून विजयी, सरवडे संयोगिता मोरे काँग्रेस गटातून विजयी, राधानगरी अभिजित टायशेट काँग्रेस गटातून विजयी, गारगोटी रेश्मा देसाई शिवशाहू आघाडीतून विजयी, पिंपळगाव रोहिणी आबिटकर शिवसेना गटातून विजयी, अकुर्डे अर्चना निकम शिवसेना गटातून विजयी, कडगाव खुला सारिका नांदेकर शिवसेना गटातून विजयी, उत्तूर शिपीर देसाई राष्ट्रवादी गटातून विजयी, पेरनोली सुधीर देसाई राष्ट्रवादी गटातून विजयी, कसबा नूर अनिरुद्ध रेडेकर जनसुराज्य पक्षातून विजयी, हलकर्णी शिवशंकर हत्तरकी
राष्ट्रवादी गटातून विजयी, भडगाव अमर चव्हाण राष्ट्रवादी गटातून विजयी, गिजवणे शैलजा पाटील राष्ट्रवादी गटातून विजयी, नेसरी संग्रामसिंह कुपेकर राष्ट्रवादी गटातून विजयी, आडकूर राजश्री गावडे भाजप गटातून विजयी, माणगाव मानसी भोगम राष्ट्रवादी गटातून विजयी, कुदनूर विद्या पाटील राष्ट्रवादी गटातून विजयी, तुडये रचना गावडे राष्ट्रवादी गटातून विजयी, पक्षनिहाय कल काँग्रेस 18, राष्ट्रवादी 20, भाजप 13, शिवसेना 10, जनसुराज्य 5, शाहू विकास आघाडी 2, शिवशाहू आघाडी 1, ठाकरे गट 1, अपक्ष 1. जिल्ह्यात राष्ट्रवादी सर्वाधिक जागांसह आघाडीवर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, भाजप आणि शिवसेनेने काही तालुक्यात मजबूत उपस्थिती दर्शवली. स्थानिक आघाड्या व जनसुराज्यालाही महत्त्वाची संधी. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर.